आज धुळे शहरातील देवपूर परिसरातील विघ्नहर्ता कॉलनी येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता कामाचे उद्घाटन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते करण्यात आले। या रस्त्याच्या कामासाठी अमोल मराठे व अमोल सूर्यवंशी यांनी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। अखेर रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या रस्त्यामुळे कॉलनीतील दळणवळण सुलभ होणार असून पावसाळ्यातील त्रास कमी होणार आहे। उद्घाटन प्रसंगी महादेव परदेशी, मायादेवी परदेशी, प्रथमेश गांधी, विनय बेहरे, ललित माळी, स्वामी कुटे, योगेश पाटील, धीरज जगताप, वर्षा महाजन, भारती माळी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांनी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। यांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो। आणखी मागील वर्षापासून खूप दिवसापासून अशी अडचण होती आमच्या की घरांमध्ये पाणी अक्षरशः घुसत होतं, कोणीही बघायला तयार नव्हतं आमच्याकडे। कमीत कमी मागच्या 20 म्हणजे 25 वर्षापासून जे आम्ही इथं रहिवासी आहोत, पण आजपर्यंत कधी कोणी असं बघायला आले नाही। ग्रामपंचायतच्या काळात तरी आम्हाला कमीत कमी रूम भेटत होतं। म्हणजे असं बोलणं काही चुकीचं समजू नका, पण मागच्या 5 वर्षामध्ये नगरसेवकसुद्धा बघायला तयार नव्हते आमच्याकडं। पण भैयासाहेबांच्या मार्फत फक्त भैयासाहेबांना आम्ही विनंती केली, इलेक्शनच्या अगोदर अमोल भाऊ मराठे, अमोल भाऊ सूर्यवंशी, ललित दादा झाले, त्याच्यानंतर स्वामी पलान झाले, सगळे आपले कॉलनी परिसरातले जे मित्र परिवार होते सगळ्यांना आम्ही विनंती केली, पण कामाचा प्रॉपर फॉलोअप घेतला। भैयासाहेबांनी इलेक्शनच्या अगोदर आम्हाला शब्द दिला होता की हा रस्ता मी करेल आणि तो आज करून दाखवला। त्याबद्दल मी प्रथमतः भैयासाहेबांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या कॉलनी परिसराला न्याय मिळवून दिला याबद्दलही त्यांचा मी खूप खूप आभारी आहे। आणि आमचे काकासाहेब जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर काकांचे मी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होतो। काकांना मी भरपूरदा विनंती केली। काकांचा मुलगा सुहास माझा जवळचा मित्र असून कायम काकांना तोही सांगत आला आणि काकांनीसुद्धा आमच्या शब्दाला हे मान देऊन आज आमचं काम मार्गी लावून दिलं। त्याबद्दल काकासाहेबांचा मी खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। आणि बोला, आज रोजी विघ्नहर्ता कॉलनीतील रस्त्याला मागच्या इलेक्शनच्या आधी आपले धर्मयोद्धा आमदार अनुपभाई अग्रवाल इथे जेव्हा पाणी यायचं अक्षरशः लोकांच्या घरात एवढं पाणी घुसायचं, बादलीने पाणी बाहेर फेकायला लागायचं, अशी परिस्थिती या कॉलनीची होती। मग इथे अनुपभैया त्याच्यानंतर आयुक्त मॅडम, आपले गल्लीतले लोक सगळ्यांनी भैयांना सांगितलं, तेव्हा भैया स्वतः इथे आले आणि परिस्थिती बघितली। मग त्याच्यानंतर भैयासाहेबांनी कॉलनीमध्ये आश्वासन दिलं होतं की रस्ता आणि गटर करून देतो असं। मग त्याची पूर्तता आज भैयासाहेबांनी करून दिलेली आहे। शिंदखेडा तालुक्यातील मांडळ गावात रामकृष्ण मोरे युवा मंचच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच लहान मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले। विधानसभा प्रचार प्रमुख श्री रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला। कार्यक्रमास प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री डोंगरदादा बागुल, माजी सरपंच श्री राजेंद्र बागुल, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री रामनाथ मालचे, माजी उपसरपंच श्री परशुराम पिंपळे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री बबन शिंदे, विकास सोसायटीचे चेअरमन श्री भिका देवरे उपस्थित होते। आयोजक मंडळ व समस्त ग्रामस्थ देवी मंडळ यांच्या सहकार्यामुळे शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला। असंख्य नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेत सामाजिक आरोग्याची जाणीव अधोरेखित केली। डॉक्टर राहुल सरन व त्यांचे सगळे टीम आमच्या गावात एक आरोग्य शिबिर घेतलं, त्याबद्दल मी गावाच्या वतीने आलेले सगळे डॉक्टर मंडळींचे मी मनापासून स्वागत करतो। कारण डॉक्टर म्हटलं की दुसरं देवाचं रूप असतं। ज्यावेळेस एखाद्या गरीब कुटुंबावरती अचानक संकट येतं, त्याच्याकडे पैसे नसतात, पण सरांनी सांगितलं की सगळ्याच प्रकारचे आजार विनाशुल्क मोफत करणार आहात। म्हणून आपल्या मांडळ गावातील जास्तीत जास्त लोकांनी हा सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि आलेले सरांचे पुनश्च मी अभिनंदन करतो आणि सगळे तरुण मित्रांना आवाहन करतो की आपण मॅसेज जास्तीत जास्त घरापर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त आपल्या गावातील गोरगरीब असतील, म्हातारे असतील, तरुण असतील, महिला मंडळी असतील, यांच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी। देवीचे मांडळ, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या ठिकाणी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे मार्फत आपण आरोग्य शिबिराचं आयोजन करत आहोत। आरोग्य शिबिर हे महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी असलेली एक योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आपण ज्याला म्हणतो, आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री आयुष्मान भारत या अंतर्गत आपण हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे।
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमाला व महाप्रसाद हर्षल अधिकारी व अमोल अधिकारी परिवारातर्फे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात व्याख्यानमालेसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला उमरावनगर, पौर्णिमानगर तसेच गुलमोहर कॉलनी परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एकविरा मित्र मंडळाचे सहकार्य लाभले। तसेच सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काकडे यांनी मोलाचे सहकार्य केले। आयोजकांच्या वतीने उपस्थित भाविक व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले।